नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे। एमपीसी स्किल टेस्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार आहेत। सगळे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। परत एक उजळणी म्हणून आपण काही ठराविक मुद्दे आपल्या चॅनलवरती परत घेत आहोत। मित्रांनो, आपल्या स्किल टेस्टमध्ये बॅकस्पेस हा एक मोठा फॅक्टर आहे, जिथं कधी कधी गडबड होऊ शकते किंवा नकळत आपल्याकडनं गडबड होऊ शकते। तर बॅकस्पेस वापरायचा का नाही वापरायचा, बॅकस्पेस वापरणं अलाउड आहे किंवा नाहीये, बॅकस्पेस की स्ट्रोक मध्ये काउंट होतो का, बॅकस्पेस वापरलं तर काही नुकसान आहे का। तर मित्रांनो, असेच प्रश्न संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। आता मित्रांनो, बॅकस्पेस हा की स्ट्रोक मध्ये काउंट होत नाही। तुम्हाला जी रिक्वायर्ड आहे 2000 की स्ट्रोक इंग्लिश साठी आणि 1500 की स्ट्रोक मराठीसाठी, यामध्ये बॅकस्पेस हे बटन प्रेस केलेलं की स्ट्रोक मध्ये काउंट होणार नाही। तुम्ही जे वर्ड टाइप करणार आहे तेच की जे आहे ते की स्ट्रोक मध्ये काउंट होणार आहे। मग बॅकस्पेस वापरायचा का, तर यस, बॅकस्पेस वापरायला अलाउड आहे। बॅकस्पेस तुम्ही वापरू शकता, फक्त बॅकस्पेस वापरण्याचं प्रमाण तुम्हाला कमी करावं लागेल। कारण तुमची जी स्किल टेस्ट आहे ती समजा जर 10 मिनिटाची आहे आणि 10 मिनिटांमध्ये तुमचा ऍव्हरेज जर 2000 की स्ट्रोकचा असेल आणि यामध्ये समजा तुम्ही जर 50 की स्ट्रोक किंवा 50 की बॅकस्पेस वापरल्या, तर बाकीच्या तुमच्या ज्या काउंटिंग की स्ट्रोक आहे त्या फक्त 1950च होतील, कारण ह्या 50 तुमच्या बॅकस्पेसच्या आहेत। म्हणजेच काय, तर तुम्हाला जेवढं कमी प्रमाण करता येईल बॅकस्पेस वापरण्याचं तेवढं कमी प्रमाण करा, जेणेकरून तुम्हाला जे ऍक्च्युअली की प्रेस करायचे आहे वर्डच्या, त्याचं तुमचं प्रमाण जास्त होईल आणि त्याच टायमामध्ये तुम्ही ते की प्रेस करणार। पण मग बॅकस्पेस वापरायचा नाहीच का, तर नाही, बॅकस्पेस वापरायचा। समजा मी एखादा वर्ड टाइप करतो आणि करंट वर्ड माझा समजा चुकीचा झाला माझ्याकडनं किंवा स्पेलिंग मिस्टेक होत असेल, तर त्या वर्डला करेक्ट करण्यासाठी मी बॅकस्पेस वापरणं गरजेचं आहे। फक्त याचं प्रमाण कमी करायचं। प्रत्येक शब्द तुम्ही इनकरेक्ट करून करेक्ट नका करू, नाही तर मग तुमचं बॅकस्पेसचं प्रमाण वाढत जाणार आहे। म्हणून लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही टायपिंग करता त्यावेळेस ते टायपिंग एकदम परफेक्ट पाहिजे, जेणेकरून त्याला तुम्हाला बॅकस्पेस वापरायची गरज नाही पडली पाहिजे। खूप रेअर वेळेस तुम्हाला बॅकस्पेस वापरावं लागलं पाहिजे, पण ती कोणत्या शब्दासाठी, करंट वर्ड साठी तुम्ही बॅकस्पेस वापरा। आता मी समजा हे शब्द लिहिले आणि पहिल्या स्टार्टिंगचा जो शब्द आहे माझा डे, तो माझा वर्ड चुकीचा आहे। मग जर मला तो डे वर्ड करेक्ट करायचा असेल तर मग मी बॅकस्पेस वापरावा का, तर नाही वापरावा। कारण का, तो डे वर्ड मला करेक्ट करण्यासाठी एवढे सगळे 8 ते 9 वर्ड मला बॅकस्पेसने इरेज करावे लागतील। त्यावेळेस तो डे वर्ड मी काय करू शकतो, करेक्ट करू शकतो। माऊसच्या पॉइंटरने आपण तिथं क्लिक करून त्या वर्डला करेक्ट करता येणार नाही, त्या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका। मग जो करंट वर्ड आहे तोच करेक्ट करण्यासाठी तुम्ही बॅकस्पेस वापरा। अगोदर समजा तुम्हाला एखादा वर्ड चुकीचा जाणवला, तुमच्या डोळ्यात तो दिसला, तुम्हाला नजरेत जाणवला, तर तो तसाच असू द्या, तुमचं पुढं टायपिंग चालू ठेवा टाइप करण्याचं, त्याला तुम्ही करेक्ट करण्याच्या फंदात पडू नका। आणि मग कंटिन्यू वर्ड जेव्हा तुम्ही टाइप करता तो शब्द जर तुम्हाला वाटलं चुकीचा होतो, तर त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही बॅकस्पेस वापरा। पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की त्याचं प्रमाण कमी करा, कारण बॅकस्पेस तुम्ही जेवढं जास्त प्रमाणात वापरणार तेवढा तुमचा वेळ त्याच्यामध्ये चालला जाणार आणि मग ऍक्च्युअली की स्ट्रोक टाइप करायला तुमच्याजवळ वेळ कमी पडणार। म्हणून बॅकस्पेसचं प्रमाण कमी करा आणि मग परफेक्टली जर आपल्याला टाइप करायचं असेल तर आपल्याला लेसन काही प्रमाणावरती टाइप करणं गरजेचं आहे। आपल्या हाताची जी पोझिशन आहे, बोटांची जी पोझिशन आहे, ती जर परफेक्टली मॅच असेल तर तुमच्या चुका कमी होतील। पण मोस्टली खूप विद्यार्थ्यांचं टायपिंग एकदम परफेक्टली झालेलं आहे। होप तुम्ही बॅकस्पेसचं प्रमाण खूप कमी करत असाल किंवा बॅकस्पेस वापरतच नसाल, एकदम ऍक्युरेट टाइप करत असाल अशी आशा बाळगतो आणि असंच तुम्ही टाइप करत राहा। त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि जर कोणाकडनं अजूनही जरी बॅकस्पेसचं प्रमाण जास्त होत असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्ही परफेक्टली टायपिंग लेसन्स शिका। बोटांची पोझिशन तुम्ही परफेक्ट ठेवा, तर होऊ शकतं तुमचं बॅकस्पेसचं प्रमाण कमी होईल। आणि होऊ शकतं कधी कधी तुम्ही बॅकस्पेस हा ऑप्शन बंद करून टाइप करा, म्हणजे बॅकस्पेस न वापरता तुम्ही टाइप करत राहा, बघा किती वर्ड तुमचे चुकीचे येतात किंवा तुम्हाला त्याची सवय लागू शकते का। तर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस हा ऑप्शन आपण बंद करू शकतो, जेणेकरून तुम्हाला बॅकस्पेस वापरता येणार नाही आणि तुम्ही फक्त कंटिन्यू टाइप करत राहू शकाल। जर तुम्हाला अशी जर सवय लागली आणि अशा बॅकस्पेस बंद करून जर तुम्ही परफेक्टली टाइप करत राहिला तर अजून चांगलं आहे, की जेणेकरून तुमचा की स्ट्रोक वाढू शकतो। तर असे छोटे छोटे टॉपिक्स आपण आपल्या चॅनलवरती परत घेऊन येणार आहे, एक उजळणी म्हणून। तुमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचलेली आहे, तुमच्या डोक्यामध्ये ती सगळी फिट आहेत, तरी पण तुम्हाला परत ती गोष्टीची एक जाणीव करून देण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत आपण अशा एका नवीन टॉपिक मध्ये उद्या सकाळी 7 वाजता भेटणारच आहोत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।